विठ्ठलाच्या भेटीला दत्त या संकल्पनेवर भव्य शोभा यात्रेत 2000 महिला सहभागी होणार. गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित 1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत सप्ताह सोहळा नांदेड शहरात भक्ती लॉन्स येथे सुरू असून यात महिला व पुरुष मिळून 2500 वाचक पारायणाला बसले असून कथाकार परमपूज्य मकरंद महाराज पीठाधिपती श्री क्षेत्र दत्तधाम परभणी यांच्या संकल्पनेतून रविवारी रोजी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाच्या भेटीला दत्त या संकल्पनेवर भव्य शोभायात्रा निघणार असून यात 2000 महिला भाविक सहभागी होणार आहेत. आज गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित गुरुचरित्र सारामृत व कथामृत या पारायणाचा चौथा दिवस आज गुरुवार साधारण 2000च्या वरून वाचक संख्या आणि रविवारच्या दिवशी सकाळी 10 वाजता या कार्यस्थळापासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत अशी विठ्ठलाच्या भेटीला दत्त या संकल्पनेतनं जी भव्य अशी शोभायात्रा आयोजित केलेली त्या शोभायात्रेत सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि सांगतेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी द्वादशीला फुलाची होळी आणि ग्रंथ तुला होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल. नांदेड आयोजित गुरुदत्ताच्या पारायणाचा चौथा दिवस संपन्न झाला. अनेक मान्यवरांच्या भेटी आल्या. सगळे नेते, डॉक्टर, पत्रकार, सगळे मोठे मोठे लोक गुरुमाऊली आणि गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत आणि या सत्संगाचा आनंद घेत आहेत. आता रविवारी आपल्याकडे पंढरपूरच्या वारीचा असल्यामुळे पंढरपूरच्या विठोबाला भेटायसाठी इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये दत्त महाराज जाणार आहे. त्याची शोभायात्रा आम्ही काढलेली आहे आणि या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथून सगळे ग्रंथ घेऊन डोक्यावर घेऊन तिथं जाऊन दर्शन घेणार आहेत, तिथं प्रसाद घेणार आहेत आणि पुन्हा वापस इथं येणार आहेत. सोमवारचं वैशिष्ट्य असं आहे की फुलांची होळी खेळण्यात येणार आहे. ही फुलांची होळी अप्रतिम असते आणि एक ग्रंथ तुला आहे. अशा प्रकारे हे झाल्यानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला आहे व आरतीनंतर महाप्रसाद होईल आणि मग समाप्ती होईल. या 7 दिवसामध्ये अनेक मान्यवर आणि अनेक मोठे मोठे जे धार्मिक लोकांचे सुद्धा इथं भेटीगाठी झालेले आहेत. अनेक नेते आलेले आहेत. आता या अशा प्रकारचा सोहळा हा मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच झालेला आहे. हे गुरुतत्व प्रदीप नांदेडचं एक मोठं यश मानण्यात येत आहे आणि असंच वेळोवेळी करावं असं सर्व भाविकांचं मत आहे. आज जवळपास 2500 वाचक होते व 500 ते 700 भाविक बघण्यासाठी आले होते. 3 ते 3.5 हजाराचा आज मॉब तुम्ही पाहिलेला आहे. 3 ते 3.5 हजार भक्त आलेले आहेत आणि असंच हे पुढे वाढत जाईल. आणि तुमच्या सगळ्या पत्रकारांचं आम्ही विशेष अभिनंदन करतो की तुमच्या मीडियामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आमचा जो भक्तिमय प्रवास आहे ते पोहोचला. त्याबद्दल धन्यवाद.